CR. CR. Energy means total energy. Energy of a projectile. Projectile. Kinetic energy आपण इनिशियल कायनेटिक एनर्जी के 1/2 mu स्क्वेअर त्याला मी के मानलं या व्हॅल्यूला. तर प्रोजेक्टाईल मध्ये हा यू या वेलॉसिटीने प्रोजेक्ट केला थीटा अँगल करून, तर हा या पद्धतीचा जाईल. तर हा पॉइंट कोणता आहे? हायेस्ट पॉइंट. तर इथं फक्त एकच व्हेलॉसिटी असते, यू कॉस थीटा असते. हा यू एक्स आहे, यू वाय 0 असतोय हायेस्ट पॉइंटला. बरोबर आहे का? हो सर. तर नंबर 1 कायनेटिक एनर्जी ऍट हायेस्ट पॉइंट काय येईल? ऍट हायेस्ट पॉइंट त्याला के डॅश म्हणू आपण. के डॅश इज इक्वल टू, के डॅश मीन्स कायनेटिक एनर्जी 1/2 m व्हेलॉसिटी किती हायेस्ट पॉइंटला यू कॉस थीटा. 2 असते तर रिझल्टंट काढावं लागलं इज इक्वल टू 1/2 m यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. आणि 1/2 m यू स्क्वेअरला के मानलं, के इंटू कॉस स्क्वेअर थीटा. दॅट इज द कायनेटिक एनर्जी के डॅश ऍट हायेस्ट पॉइंट is equal to k into cos square theta, where k is equal to 1/2 mu square. मग पोटेन्शियल एनर्जी काय येईल ऍट हायेस्ट पॉइंट? पोटेन्शियल एनर्जी ऍट हायेस्ट पॉइंट, that is the potential energy is equal to mgh असते ना. हो हो सर. सर. हायेस्ट पॉइंटला कॅपिटल एच. mg चा फॉर्म्युला काय? यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा थीटा अपॉन जी. बाय 2g ना. 2g. हो सर. जी ला जी कॅन्सल, जी ला जी कॅन्सल. हा 1/2 सेपरेट लिहिला, एम यू स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर थीटा. बट 1/2 mu स्क्वेअर काय मानलाय आपण? के मानलाय, के इंटू साइन स्क्वेअर थीटा. इट इज द पोटेन्शियल एनर्जी. मग टोटल एनर्जी ऍट हायेस्ट पॉइंट काय येईल? टोटल एनर्जी ऍट हायेस्ट पॉइंट कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक प्लस पोटेन्शियल. पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक हायेस्ट पॉइंटला आपण के डॅशने दाखवली, ती व्हॅल्यू किती? के कॉस स्क्वेअर थीटा के कॉस स्क्वेअर प्लस थीटा. पोटेन्शियल एनर्जी किती? के साइन स्क्वेअर थीटा. के साइन टोटल एनर्जी इज इक्वल टू कॉमन inside the bracket cos square theta plus साइन स्क्वेअर थीटा. cos square plus sin square. 1 1 टोटल एनर्जी इज इक्वल टू 1 के. k 1/2 mu square. हे म्हणजेच काय? 1/2 mu square. बरोबर आहे का? हो सर. हो सर. सीआर आज आपण पाहणार आहेत हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल. आपण आतापर्यंत ऑब्लिक पाहिला, करला पाहिला. ऑब्लिक प्रोजेक्टाईल म्हणतात त्याला. पॅराबोला. हा, पॅराबोला. हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल. ऑब्लिक प्रोजेक्टाईल मध्ये आपण हॉरिझॉन्टलची अँगल करून इनिशियल व्हेलॉसिटी देतो. ऑब्लिक प्रोजेक्टाईल मध्ये इनिशियल व्हेलॉसिटी हॉरिझॉन्टल म्हणजे हॉरिझॉन्टलची किती अँगल? 0.
मग हा जर एक्स ऍक्सिस असेल आणि हा वाय ऍक्सिस असेल तर इथून मी हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिली. काय दिली? हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी यू. हे काही उंची समजा कन्सिडर करा ही एच आहे आणि हे ग्राउंड लेवल मानलं मी. तर हा फेकलेला दगड कसा पडेल रे? हा असा पडेल ना, खाली खाली येत राहील. बरोबर आहे का? हो. मग दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या ज्या प्रोजेक्टाईल मोशन मध्ये पाहिल्या. हॉरिझॉन्टल ऍक्सलरेशन किती? 0. आणि व्हर्टिकल ऍक्सलरेशन किती? मायनस जी. बरोबर ना? बरोबर नाही? हो सर. हो सर. हो सर. इथे तुम्ही खाली यायला लागलात, इथे तुम्ही खाली येतात, याचा अर्थ ए वाय काय असेल? वेग वाढेल की कमी होईल? वाढेल. 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 याचा अर्थ पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन. कारण हो सर. तुमची मोशन ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध असेल तर निगेटिव्ह ना. हो सर. हो सर. ग्रॅव्हिटीच्या दिशेत हो, सर. असेल तर पॉझिटिव्ह. मग ए वाय किती घ्यायचा? प्लस जी. प्लस जी. ओके. या दोन गोष्टी हॉरिझॉन्टल मध्ये लक्षात हो. ठेवायच्या. हो सर. याचा अर्थ हॉरिझॉन्टल वेलॉसिटी बदलणार नाही, कारण ऍक्सलरेशन किती? 0. आणि ए वाय प्लस जी याचा अर्थ व्हर्टिकल व्हेलॉसिटी बदलत जाईल. इथं 0 असेल तर इथं वाढलेली असेल, वाढलेली असेल, वाढलेली असेल आणि वाढलेली असेल, वाढलेली असेल आणि इथं मॅक्झिमम व्हेलॉसिटीने आदळेल. Maximum. पण पार्टिकल किंवा प्रोजेक्टाईल या रस्त्याने येतो असा, या रस्त्याने. मग इथून इथं 10 सेकंद लागत असतील तर एवढा खाली येण्यासाठी 10 सेकंद आणि एवढा आडवा अंतर 10 सेकंद. या आडव्या अंतराला रेंज म्हणतात. त्या आडव्या अंतराला काय म्हणतात? रेंज. रेंज. Range. हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मध्ये हे आडवा अंतर जे कव्हर केलंय रेंज म्हणतात त्याला. आणि उभा अंतर हाईट आहे, किती उंचीवरून फेकला. मला सांगा व्हर्टिकल कंपोनंट काय असेल यूचा? यूचा व्हर्टिकल कंपोनंट किती? 0. कारण तो 0. हॉरिझॉन्टलच आहे. आणि यूएक्स किती रे? यू. बरोबर आहे का? अरे यूएक्स किती? यूज ना. हो सर. आणि हॉरिझॉन्टल फेकला ना तुम्ही असा. हो सर. समजा टी या वेळेत इथं पोहोचलात, इथून हे अंतर जे आहे ते तुम्ही टी या वेळेत काढलं, टाइम टी. मग इथं आल्याच्या नंतर तुमचा कोऑर्डिनेट काहीतरी असेल ना, एक्स कॉमा वाय. मग हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स काय? एक्स. आणि हे व्हर्टिकल डिस्टन्स काय? वाय. वाय. खाली आला. मग या ठिकाणी पहा, आपल्याला इक्वेशन ऑफ प्रोजेक्टाईल, हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल पाहिजे. कन्सिडर काय? कन्सिडर प्रोजेक्टाईल reach at point P x comma y in time t. मग हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ux बदलत नाही, इज इक्वल टू हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती कव्हर केलं टी या वेळेत? टी या वेळेत हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती? एक्स एवढं. बरोबर आहे का? एक्स बाय टी. यूएक्स किती दिलाय? यू. एक्स बाय टी. तर टी बरोबर किती? एक्स बाय यू. सो दॅट 1. तर व्हर्टिकल डिस्टन्स किती? व्हर्टिकल डिस्टन्स किती? व्हर्टिकल डायरेक्शनच्या मध्ये विचार करायचा.
एवढं तुम्ही y एवढं खाली आला. y किती 0, टाइम किती लागला t. ay इज इक्वल टू प्लस g, डाउनवर्डला येत आहे uy 0, बरोबर ना. आणि sy किती, दॅट इज द y, आणि टाइम किती t. s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. मला मी sy म्हणतो y च्या दिशेत uy प्लस 1/2 ay t स्क्वेअर. sy किती रे, y डिस्टन्स, uy 0 into t plus 1/2 g, ay किती g into t square. So y is equal to 1/2 gt square, right? हो सर. आता t ची किंमत, याला इक्वेशन तर आपण फक्त वर्टिकल मध्येच इक्वेशन वापरतो ना हे. हा, व्हर्टिकल मध्ये नाही, हॉरिझॉन्टल मध्ये वापरतो. जिथं ऍक्सलरेटेड मोशन असेल, युनिफॉर्म कॉन्स्टंट ऍक्सलरेशन, तिथे कायनेमॅटिकल इक्वेशन लक्षात ठेवायची. कायनेमॅटिकल इक्वेशन कंपल्सरी. कुठे, जिथं ऍक्सलरेशन, मग ते जिथे हॉरिझॉन्टल कॉन्स्टंट आहे आणि जिथे ऍक्सलरेशन 0 असेल तिथे आपण कायनेमॅटिकल इक्वेशन नाही वापरत. नाही वापरायचं. तिथं फक्त वेग बरोबर अंतर भागिले टाइम, कारण वेग कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे का? हो सर, कळालं. ओके. आता या ठिकाणी पहा, इक्वेशन 1 टी ची किंमत ठेवू. युजिंग इक्वेशन 1 इन t, y इज इक्वल टू 1/2 gt स्क्वेअर. टी ची किंमत बदलू आपण, y इज इक्वल टू 1/2 g, t ची किंमत x/u ब्रॅकेट स्क्वेअर. So y is equal to 1/2 g x square divided by u square. That is the y is equal to g x square divided by 2u square. It is equation of horizontal projectile. काय आहे? Equation of horizontal projectile. Horizontal projectile. आता या ठिकाणी पहा, u तुमचा कॉन्स्टंट आहे, g कॉन्स्टंट आहे, 2 कॉन्स्टंट आहे. x आणि y बदलतो, तर y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x स्क्वेअर. ग्राफ काय येईल रे? हा ग्राफ कसला आहे? समजा हा दगड इकडं फेकला तर असा येतो, या बाजूला फेकला तर असा येईल. हा ग्राफ कशाचा आहे? पॅराबोलाचा. x ची पॉवर 2, y ची पॉवर 1 आहे, and directly proportional असेल तर it is the parabola. So trajectory is parabolic. म्हणजे पाथ कसला आहे? पॅराबोलिक पाथ. पाथ कसला आहे? पॅराबोलिक पाथ. समजलंय? अरे समजलं की नाही? हो सर. सर हो सर. आता पहा, displacement of a projectile. Displacement of a projectile in a time t. म्हणजे जनरल घेतो t या वेळेची. Displacement of a projectile in a time t. In a time t. See यार, समजा या ठिकाणी मी हे ग्राउंड लेवल तुम्हाला कळण्यासाठी काढतोय रे. उंचीवरून आपण हॉरिझॉन्टल फेकतो. हा एक्स ऍक्सिस काढला, एक्स, हा वाय डाऊनवर्डला, हा 0. मी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी दिली u. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी किती दिली? u. मग तो असा येईल, या पाथने पडेल खाली, गुरुत्वाकर्षण बलामुळे खाली खाली येत राहील. असं कन्सिडर करा, ती या वेळेत या ठिकाणी आलं.
p inside the bracket x comma y in a time t. तर या पॉइंट वरून लंब टाकला, परपेंडिक्युलर टाकला मी. कशावर परपेंडिक्युलर टाकला? एक्स वरती. तर हे पॅरलल कोणाला आहे? वाय ला, म्हणून हे वाय कोऑर्डिनेट. आणि हे आडवा अंतर इकडं वाय वरती लंब टाकला तर हे एक्स. समोरासमोर हा वाय, हा एक्स. तर इनिशियल पॉइंट आहे ओ आणि फायनल पॉइंट आहे पी. इनिशियल पॉइंट कोणता आहे? ओ आणि फायनल पॉइंट काय? पी. तर लिनियर डिस्प्लेसमेंट हे काय झालं? लिनियर डिस्प्लेसमेंट हो सर. आर. आणि तुम्हाला आर विचारलाय, बरोबर आहे का? मग आर बरोबर काय रे? त्या ठिकाणी पहा, हा ओ, हा पी, हा आर म्हणलं मी, वेक्टर आर. तर इथून इथपर्यंत अंतर आहे एक्स आणि इथून इथपर्यंत अंतर आहे वाय, किंवा तुम्ही इथून इथपर्यंत वाय म्हणता आणि इथून इथपर्यंत एक्स. आपण ट्रायंगल लॉ इथं वापरला समजा. तर वेक्टर आर इज इक्वल टू आडवा अंतर किती? एक्स. वेक्टर तयार करायचा असेल तर युनिट वेक्टर एक्स इंटू आय कॅप प्लस प्लस वाय इंटू वाय जे. जे कॅप. मग व्हॉट इज द आर? मॅग्निट्यूड काय रे? आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आय चा सहगुणक त्याचा वर्ग, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बरोबर आहे. किंवा हो तुम्ही सर. असंही करू शकता पायथागोरस थेरमने, आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. राईट? हो सर. हो सर. चला आता मी काही तुम्हाला फॉर्म्युले विचारणार. किती वेळेत अंतर काढलंय? डिस्प्लेसमेंट केलंय ओपी टी या वेळेत, बरोबर ना? यूएक्स इज इक्वल टू एक्स किती असतो? 0. त्यामुळे नो कायनेमॅटिकल इक्वेशन. यूएक्स इज इक्वल टू काय? एक्स बाय टी बाय टी. आडवा अंतर भागिले टाइम, बरोबर आहे का? हो सर. उभा अंतर देखील टीच या वेळेत. याचा अर्थ प्रोजेक्टाईल असा आलेला आहे, असा जाऊन असा नाही येत, पण आपण रिझॉल्युशन केलं डिस्प्लेसमेंट. यूएक्स किती? यू इज इक्वल टू एक्स बाय टी. म्हणजे टी इज इक्वल टू एक्स बाय यू. टी नाही काढायचा, एक्स काढायचा. आपला एक्स लागतो. एक्स इज इक्वल टू यू यू बाय टी, यू टी. बरोबर आहे का? हो याला सर. मी 1 म्हणलं, याला 2 म्हणलं. आता पहा वाय काढायचा आहे. एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर, कारण कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. एस वाय यू वाय 1/2 ए वाय वाय टी स्क्वेअर. वायच्या दिशेत. एस वाय किती? वाय. वाय. यू वाय किती? 0. ए वाय किती? प्लस जी. प्लस का घेतला? वर्टिकल आहे. खाली व्हर्टिकल डाऊनवर्ड येते. डाऊनवर्डला असेल तर व्हेलॉसिटी वाढते, व्हेलॉसिटी वाढते तर ऍक्सलरेशन प्लस असेल. हो सर. ओके. हो. मग काय येईल रे? एस वाय च्या ठिकाणी किंमत ठेवली वाय, वाय. यू वाय ठेवला 0 0. इंटू टी 0 1/2 जी टी स्क्वेअर. जी टी स्क्वेअर. तर वाय इज इक्वल टू 1/2 1/2 जी टी स्क्वेअर. ओके. याला म्हणू आपण 3. आता डिस्प्लेसमेंट काढायचे आपल्याला. काय काढायचे? डिस्प्लेसमेंट. मग आता इथून आपण इकडे जाऊ. युजिंग 2 and 3 in a 1. मग आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर. एक्स ची व्हॅल्यू किती? यू टी यू टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस प्लस वाय ची व्हॅल्यू किती? 1/2 जी टी स्क्वेअर. स्क्वेअर. आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ यू स्क्वेअर प्लस टी यू स्क्वेअर टी स्क्वेअर प्लस 1/4 जी स्क्वेअर टी रेज टू 4. T4. मला हे कॉमन काढायचे, पण याच्यात यू स्क्वेअर नाहीच आहे. मग टी स्क्वेअर. यू नाही. स्क्वेअर रूट ऑफ यू स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर
प्लस यू स्क्वेअर नाहीये, टी रेस टू 4 मधून टी स्क्वेअर कॉमन घेता येतो. हो सर. त्यामुळं न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला आपण यू स्क्वेअर ने मल्टिप्लाय करू. मग 1/4 यू स्क्वेअर जी स्क्वेअर टी रेस टू 4 डिवायडेड बाय यू स्क्वेअर. बरोबर आहे का? हो सर. यू स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं. आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ याच्यातून आणि याच्यातून कॉमन काढू यू स्क्वेअर टी स्क्वेअर. यू स्क्वेअर टी स्क्वेअर इथं राहील ब्रॅकेट 1/4 प्लस 1/4 यू स्क्वेअर बाहेर गेला जी स्क्वेअर स्क्वेअर टी रेस टू 4 मधून टी स्क्वेअर बाहेर गेला टी स्क्वेअर डिवायडेड बाय यू स्क्वेअर. आता याचं स्क्वेअर रूट घेऊ. आर इज इक्वल टू यू टी स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस जी स्क्वेअर टी स्क्वेअर divided by 4u square. Bracket complete. And this is the formula for displacement in a time t. Formula for displacement of horizontal projectile in a time t. In time t. Okay. एकदा पाहायचं. इकडनं सुरुवात करायची. असं यायचं खाली. हे तुम्हाला कळण्यासाठी डायग्राम काढली. झालं का रे? झालं सर. ओके. डायरेक्शन राहिली ना. आर ने डायरेक्शन अँगल किती केला? डायरेक्शन म्हणजे वेक्टर आर. डिस्प्लेसमेंट आहे ना. अरे वेक्टर आर. आर ही डिस्प्लेसमेंट आहे ना. अरे यार कुठे गेले रे? आहेत ना सर. आणि मग बोलत जा ना. हे आर डिस्प्लेसमेंट आहे ना. स्टार्ट टू पॉइंट पी. मग डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे की नाही? हो सर. मग वेक्टर आहे तर त्याला डायरेक्शन असते ना. हो सर. मग डायरेक्शन म्हणजेच अँगल काढायचा. कुणाशी? एक्स सी.
X axis. हा येस. Axis. म्हणून या ठिकाणी डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट मी अँगल दाखवतो अल्फा, हा अँगल सियर, हा आपला एक्स, हा आपला वाय आणि एवढ्या उंचीवरून फेकलेला आहे. तर डिस्प्लेसमेंट हा सरळ घेतो मी, पी ला आला, हे वेक्टर आर आहे. मग हा अँगल अल्फा, तर याचे कोऑर्डिनेट एक्स कॉमा वाय होते, त्यामुळे इथून परपेंडिक्युलर टाकला, जिथं अँगल केला, ज्या ऍक्सिसचे अँगल केला तिकडे परपेंडिक्युलर टाकला, हा इकडे परपेंडिक्युलर. हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती एक्स, व्हर्टिकल किती वाय. ओके, इकडे लंब टाकला तरी समोरासमोरील सारखेच असतात. आता हा ट्रायंगल यूज करायचा. व्हॉट इज द टॅन ऑफ अल्फा? टॅन अल्फा इज इक्वल टू अपोजिट साइड y डिवाइड बाय ऍडजेसंट x. बरोबर आहे? बट y इज इक्वल टू काय आलं तुमचं 1/2 gt स्क्वेअर आणि x बरोबर काय आलं तुमचं ut, आणि ux बरोबर x/t आलं ना. हो Yes सर. की हा. सर. मग आता वरती किमती ठेवा. टॅन अल्फा इज इक्वल टू y ची व्हॅल्यू 1/2 gt स्क्वेअर Square divided by डिवायडेड बाय ut. टी ला टी कॅन्सल, एक वरती टी राहील. टॅन अल्फा इज इक्वल टू gt डिवायडेड बाय 2 खाली येईल 2u, U. त्याला ब्रॅकेट टाकू. अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ gt डिवायडेड बाय 2u, राईट. हो सर. आता या ठिकाणी पहा, हा एक फॉर्म्युला असू शकतो किंवा कधी कधी तुम्हाला वाय देईल, टाइम देणार नाही. म्हणून ऑर मध्ये टॅन अल्फा, अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ तुमचं काय आलं gt डिवायडेड बाय 2u आलं. मग पुढे जाऊ, इन टर्म्स ऑफ वाय आणू, म्हणजे टी बदलू. बट y इज इक्वल टू 1/2 gt स्क्वेअर, तर टी स्क्वेअर इज इक्वल टू काय 2y डिवायडेड बाय g. तर टी इज इक्वल टू काय स्क्वेअर रूट ऑफ 2y डिवायडेड बाय g. बरोबर आहे? हो सर. तुम्हाला ही व्हॅल्यू तयार करायची, तर जी टी डिवायडेड बाय 2u ची व्हॅल्यू तयार करू सेपरेट. g डिवायडेड बाय 2u इंटू टी ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ 2y डिवायडेड बाय g. स्क्वेअर रूटच्या बाहेर येताना स्क्वेअर रूट निघत असते, आत पाठवलं तर वर्ग होतो. म्हणून स्क्वेअर रूट ऑफ हा जी आत गेला जी स्क्वेअर, हा 2 आत गेला 4, हा u आत गेला u स्क्वेअर. हे आत लावले मी स्क्वेअर रूट मध्ये, इंटू स्क्वेअर रूटच्या आत पहिलंच आहे 2y डिवायडेड बाय g. कॅन्सल काय काय होतं, जी कॅन्सल, 2 कॅन्सल, काय राहिलं वरती स्क्वेअर रूट ऑफ जी वाय डिवायडेड बाय 2u स्क्वेअर. बरोबर आहे का? हो सर. ही कशाची व्हॅल्यू आली gt डिवाइड बाय 2u ची. हाही फॉर्म्युला करेक्ट आहे, पण आपल्याला ऑर मध्ये पाहिजे अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, याची व्हॅल्यू ठेवतोय gt डिवाइड बाय 2u ची. gt डिवाइड बाय 2u ची ही किंमत तयार केली स्क्वेअर रूट ऑफ जी वाय डिवायडेड बाय 2u स्क्वेअर. हे इन टर्म्स ऑफ वाय, आणि हा काय इन टर्म्स ऑफ टी, टीच्या फॉर्म मध्ये, आणि हा वायच्या फॉर्म मध्ये डायरेक्शन आहे कुणाची डिस्प्लेसमेंटची.
गौरी घुमरे, तुमचा स्पीकर बंद ठेवत जा, विनाकारण चालू ठेवू नका. इन टर्म्स ऑफ y अँड इन टर्म्स ऑफ टाइम t. समजलंय? हो सर. सी आर. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी मीन्स काय? इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. इन्स्टंट म्हणजे इन्स्टंट मीन्स क्विक. टाइम किंवा पॉइंट. बरोबर आहे का? आपण व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल और ऑब्जेक्ट ऍट एनी पोझिशन, एनी पॉइंट और ऍट एनी इन्स्टंट ऑफ टाइम असं म्हणलंय. ऑर म्हणलंय, ऍट एनी इन्स्टंट ऑफ टाइम म्हणलंय. बरोबर आहे का? पर्टिक्युलर एका पॉइंटची किंवा पर्टिक्युलर एका क्षणाची व्हेलॉसिटी त्या प्रोजेक्टाईलची. म्हणून इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी मीन्स काय? इन्स्टंटेनियस velocity of horizontal projectile. CR. The ground, हा O, हा एक्स ऍक्सिस, हा वाय, आणि कोणती व्हेलॉसिटी देतो आपण? हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी देतो. इथं हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल आहे ना, हा यू. हा यू कुणाच्या दिशेत दिलाय रे? एक्सच्या. हा असा खाली, हा खाली आला समजा पॉइंट पी ला, हा असा येतो. मग या ठिकाणी मी इथं एक्स काढतो, हा एक्स आणि हा वाय. मला सांगा इथे यूएक्स किती? यू. यूवाय किती? 0. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी बदलणार नाही. इथे किती राहील? यूच. इथे काय राहील? यूच. व्हीएक्स बरोबर किती? यू. मग व्हीवाय काय असेल रे? काढावं लागेल तुम्हाला. व्हीवाय काय असेल? काढावं लागेल ना. अरे काढावं लागेल ना. वरून खाली एवढा खाली आला, वाय एवढा खाली आला तर वेलोसिटी वाढत जाते ना. एक्स किती? 0. त्यामुळं व्हीएक्स आणि यूएक्स बदलणार नाही, यूच राहतील. पण एवाय काय? प्लस जी. त्यामुळं वेलोसिटी वाढेल. यूवाय किती? 0. व्हीवाय किती? काढायची. आणि त्यावरून या ठिकाणी पहा रिझल्टंट व्हेलॉसिटी काय? हा हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि हा हॉरिझॉन्टल. ही असेल फायनल व्हेलॉसिटी. दॅट इज द व्ही. दॅट इज द फायनल व्हेलॉसिटी. मग मला सांगा व्ही जर काढायचा असेल तर या ठिकाणी हा काय? व्ही एक्स, हा काय? व्ही वाय, तर हा व्ही. पायथागोरस थेरम नुसार काय येईल? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ व्ही एक्स स्क्वेअर. सॉरी V is equal. sorry. V square is equal to Vx square plus Vy square. तर V is equal to काय? स्क्वेअर रूट ऑफ Vx square plus Vy square. बरोबर आहे का? हो सर. दॅट इक्वेशन 1. आता Vx बरोबर काय? Vx बरोबर u. नो चेंज.
बरोबर आहे. तर Vy बरोबर काय, Vy इज इक्वल टू Uy प्लस Ay इंटू टी, कायनेमॅटिकल इक्वेशन. Vy इज इक्वल टू Uy किती 0, Ay किती G इंटू टी. तर Vy इज इक्वल टू काय रे GT. दॅट 2, याला म्हणू आपण, याला म्हणू 2 आणि याला काय म्हणू 3. इक्वेशन 3. using 2 and 3 in equation 1 we get, बरोबर आहे का. मग काय येईल, v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर किती रे u स्क्वेअर प्लस Vy किती आला GT, G स्क्वेअर T स्क्वेअर, बरोबर आहे का. that the V is equal to square root of U square plus G square plus T square, and it is the instantaneous velocity. मग instantaneous velocity कुठं आली, पॉइंट P ची, P या वेळेनंतर. तर P ला व्हेलॉसिटी ही वेक्टर आहे. समजा हा P, हा काय तुमचा Vx, हा काय Vy, तर हा तुमचा V. या V ने हॉरिझॉन्टलशी केलेला अँगल फाय, तर तो फाय काढायचा असेल तर या ठिकाणी पहा, इथून लंब टाकायचा, हा लंब इथपर्यंत किती लांबी घेतली Vy एवढी, समोरासमोर सारखी. हा इथपासून इथपर्यंत V हे इक्वल असतंय आणि या ट्रायंगल वरती या ठिकाणी ट्रिग्नोमेट्री वापरायची. tan of phi is equal to Vy divided by Vx. Vy किती रे GT divided by Vx किती U, त्याला मी ब्रॅकेट टाकला, तर phi is equal to काय, phi is equal to tan inverse of GT divided by U, बरोबर आहे का. हो सर. GT divided by U. It is the direction. Kai direction of instantaneous velocity. आणि instantaneous velocity कुठं आली, ही. ठीक आहे, instantaneous velocity. instantaneous velocity. ओके. त्या क्षणाची किंवा त्या पॉइंटची, टी या वेळेत, टी हा क्षण आहे, 10 सेकंद, 4 सेकंद, 5 सेकंद, 20 सेकंदाने पोहोचला. समजा 10 सेकंदाने टी 10 सेकंदाने कुठं पोहोचला, पी ला. पी हा पॉइंट आहे, 10 सेकंदाला तो पोहोचतो, 9 सेकंदाला पीच्या अगोदर पोहोचतो, 11 सेकंदाला पुढे जातो. एक पर्टिक्युलर पॉइंट आहे पी 10 सेकंदाला. मग टाइम सांगा किंवा पॉइंट सांगा. मग त्या पॉइंटला पोहोचण्यासाठी टी एवढा वेळ लागत असेल तर इनिशियल व्हेलॉसिटी दिली हॉरिझॉन्टल यू, जी माहित आहे, टाइम दिला, तर तुम्हाला पी या ठिकाणची व्हेलॉसिटी, रिझल्टंट व्हेलॉसिटी काढता येते. आणि हॉरिझॉन्टलची किती अँगल करतो तेही काढता येतं टी आणि यू वर. ओके, इथे आपण थांबूया. ओके, वी कॅन स्टॉप हियर. सर मला ते टू प्रोजेक्टाईल म्हणजे डायमेन्शनल मोशनचे पहिले व्हिडिओ पहिल्या PDF टाका ना. कोणत्या, फर्स्ट एकदम सुरुवात केलेल्या त्या 2-3 कशाच्या, हा या लेसनच्याच. प्रोजेक्टाईलच्या. हो सर, माझ्याकडे तर डाउनलोड झालंच नाहीये. तू वेगळ्याच पाठवलंस मला. 17-18 नाही. नंबर कुठे आहे आपल्या लेक्चर मध्ये येतं प्रोजेक्टाईल मध्ये.
हा का? नाही, मला ज्या डाउनलोड झाला नाही त्याचाच नंबर टाकला होता मी. नाही नाही, तू चॅप्टर नंबर टाक आणि कोणत्या ते टाक, मी सगळ्या पाठवतो तुला. बरं सर, याच माझ्या- लेसनच्यात पाठवते. आता आता मेसेज टाक मला व्हॉट्सअप वरती, लगेच तुला व्हॉट्सअप वरती पाठवतो आता. हो सर, लगेच पाठवते. ओके ओके. एनी डाऊट, एनीबडी? नाही सर. नाही सर. ओके, लगेच पीडीएफ पाठवतो तुम्हाला. बाय सर. बाय बाय सर. बाय बाय. प्रोजेक्टाइल मोशन कितवा थँक यू सर. बाय. ओके बाय. ते कितवा चाललाय रे आपला? 13वा 13 ना? लेक्चर कितवा? 13. 12th पर्यंत झालंय ना? हो सर. हो सर. ओके, करू का क्लोज हे? रेकॉर्डिंग चालू आहे, क्लोज करू का? हो सर. हो सर. थँक यू सर. बाय. ओके बाय.